ही गोष्ट आहे एका युवतीची, आपल्या भोवती असणाऱ्या पण दिसत नसणाऱ्या विश्वाची. काय खरं आणि काय खोटं हे ज्याचं त्याने ठरवावं, पण हा प्रकार तुमच्यासोबतही घडू शकतो. कोकण पट्ट्यात एका गावी राहणाऱ्या मुलीची ही गोष्ट आहे. निसर्गाची देणगी लाभलेले कोकण, सुंदर वातावरण, समुद्र किनारा, आंब्याच्या बागा, नारळाची झाडं, फणसाची झाडं, स्वर्गच जणू. या गावात सावंतांच्या घरी एका कन्येचा जन्म झाला. सावकार सावंत, मूळचे मुंबईचे, पण आता त्यांचा मुक्काम त्यांनी काही वर्षांपासून गावी केला होता. कन्येच्या जन्माने त्यांचा तो वाडा आनंदाने भरून गेला. रीतिरिवाजाप्रमाणे ब्राह्मणाला बोलावण्यात आले, पत्रिका काढण्यासाठी. अण्णा जोशी, गावचे विख्यात गुरुजी, त्यांनी सुचवले मुलीचे नाव शिखा असे ठेवावे. गुरुजी मुलीची जन्मतारीख वगैरे पाहून तिची जन्मपत्रिका बनवू लागले. पत्रिका बनवण्यात गुरुजी फार गुंग होते. फारच विख्यात गुरुजी असल्यामुळे गुरुजींनी सांगितलेलं भविष्य कधीच चुकीचं ठरत नाही, असं सगळ्यांचंच म्हणणं होतं. लोकांना तसे अनुभवही होते. गुरुजी तसे खूप आनंदी होऊन पत्रिका बनवत होते. मात्र अचानकच गुरुजींना घाम फुटू लागला. ते थरथर कापू लागले. काहीतरी भयंकर असं त्यांनी पत्रिकेत पाहिलं असावं असं वाटत होतं. काय झाले गुरुजी? शोभे, पाणी आण ग जरा लवकर, ते आपल्या बायकोला म्हणाले. गुरुजी, सगळं ठीक आहे ना? काय झालं तुम्हाला? सावंत, घाबरू नका. पत्रिका तशी प्रौढ वयापर्यंत खूप सुरेख आहे, पण पुढच्या आयुष्यात फारच कठीण प्रसंग आहेत या पोरीच्या, गुरुजी म्हणाले. काय प्रसंग गुरुजी? शोभाने विचारलं. ते सांगण्यास माझी विद्या मला अनुमती देत नाही, गुरुजी म्हणाले. हे जे काही विघ्न आहे ते दूर करण्याचा काही उपाय? तुम्ही कसलीच काळजी करू नका. वेळ, पैसे, जमीन सगळं काही आम्ही पणाला लावू आमच्या मुलीसाठी. किती कठीण उपाय असला तरी आम्ही करायला तयार आहोत, सावंत म्हणाले. तसं असतं तर मुलीसाठी मी काहीच पैसे न घेता हे सर्व केलं असतं, पण काही गोष्टी ह्या विधात्याने अशा रचलेल्या असतात की आपण त्यात काहीच हस्तक्षेप करू शकत नाही, आणि करायचा प्रयत्न केला तर ते घातक ठरू शकतं. काळजी नको करू सावंता, तुझ्या मुलीला देवीची देणगी सुद्धा आहे. हे संकट मोठं असलं तरी तिला ते पेलायचं आहे, आणि ती ते पेलणारच. फक्त यात खूप त्रास होणार आहे तिलाही आणि तुम्हालाही. गुरुजींचं ते वाक्य शेवटचं, आणि त्यांनी तेथेच आपला शेवटचा श्वास घेतला. सावंत सावकारांना गुरुजींचा तो प्रसंग फारच चलबिचल करत होता. त्यांनी दुसऱ्या पंडित किंवा भविष्यकाराला पत्रिका दाखवण्याचा प्रयत्न केला, पण गुरुजी इतके कोणीही विद्वान नव्हते. आता हळूहळू शिखा शाळेत जाऊ लागली. मोठी होत होती ती. तसं हळूहळू सावंत सावकार आणि शोभा दोघेही तो बालपणाचा प्रसंग विसरू लागले. सगळं सुरळीत चालू होतं. शिखाचं बालपण हे इतर मुलामुलींसारखंच गेलं होतं. शिखा तशी खूपच शांत, थोडीशी अबोल, कोणासमोरही जास्त न बोलणारी मुलगी. तशी खूप गोड होती, रूपसुद्धा देखणं होतं. आता हळूहळू ती वयात येऊ लागली. शालेय शिक्षण पूर्ण झालं. पुढे तिने पदवी मिळवली. आता मुलीचं लग्नाचं वय झालं होतं. तसं सावकाराने तिला विचारलं देखील, कोणी तुझ्या बघण्यात आहे का? जर उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत घरातला असेल तर आम्हाला काही अडचण नाहीये. नाही बाबा, तसं काही नाही, कोणी नाही आहे माझ्या आयुष्यात, शिखा म्हणाली. बघ पोरी, तू जास्त मन मोकळं करत नाहीस, आम्हाला माहिती आहे, पण हा तुझा आयुष्याचा प्रश्न आहे. नंतर असं म्हणायला नको, मला विचारलं सुद्धा नाही. कोणी असेल तर सांग हा बाळा, आई म्हणाली. नाही ग आई, खरंच कोणी नाही, शिखाचं उत्तर कायम होतं. ठीक आहे, म्हणजे आम्ही मुलं बघायला सुरुवात करायची म्हणजे. चला बाबा, कामाला लागलं पाहिजे, असं म्हणत सावंत काका तेथून कामावर निघून गेले. गावामधील एक ग्रामस्थ होते भिडे काका. भिडे काका तसे होते आंब्याचे व्यापारी. त्यांचं स्वतःचं वरवधू सूचक मंडळ नव्हतं, पण त्यांचा मुख्य व्यवसाय तोच होता.
भिडे काकांनी सावंत यांना एक स्थळ सुचवलं. स्थळ तसं पुण्याचं होतं, पण त्यांचं मूळ गाव कोकणातलं होतं. त्यामुळे काही अडचण नव्हती. तुमची काही हरकत नसेल तर आपण बघण्याचा कार्यक्रम पुढच्या आठवड्यात करूया, भिडे काका म्हणाले. हो चालेल, तशीही काही हरकत नाहीये. मी शोभा आणि शिखा दोघींनाही तसं कळवतो. पण हां, हुंडा वगैरे मी काही देणार नाहीये. मुळात ती प्रथाच मी मानत नाहीये, सावंत म्हणाले. अहो नाही नाही, तसं काही नाही. ती मंडळी ही सुसंस्कृत आहेत, भिडे काका लगेचच म्हणाले. ठरल्याप्रमाणे सोमवारी पुण्याची मंडळी कोकणात सावंतांच्या वाड्यात आली. बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मुलाचं नाव अमित नाईक होतं. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने जसं एक पारंपरिक मराठी कुटुंबात हा कार्यक्रम होतो, अगदी तसाच झाला. अमितचा स्वतःचा व्यवसाय होता. मुलगा आणि मुलगी दोघांनी एकमेकांना पसंत केले. विवाह सोहळा सुद्धा एका महिन्यानंतर त्वरित पार पडला. एक गोष्ट जी सावंत काकांना आणि शोभा काकूंना खटकली ती म्हणजे नवरा मुलाकडनं कोणती स्त्री आली नव्हती. लग्नाची बोलणी करताना सुद्धा कोणतीही स्त्री आली नव्हती. काकांनी हे विचारताच अमित थोडासा चिंतेत दिसला. अहो काका, ती ना थोडीशी आमच्या घरची परंपरा आहे. विचित्र वाटेल, पण गुरुजींनी आम्हाला तसं सांगितलं आहे. आमच्यात लग्न कार्याला मुलाकडून स्त्री येणं अशुभ मानतात, अमित म्हणाला. वेगळंच आहे हे. पण अमितच्या आईशी आणि आजीशी शोभा काकूंचं फोनवर बोलणं झालं होतं. त्यामुळे सावंत काका सुद्धा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होते. मात्र विवाह घाईघाईत पार पडला. नवऱ्याकडून फारच मोजकी माणसं लग्नाला आली होती. नवऱ्या मुलाचं थोडं घाबरणं, विवाह सोहळा लवकरात लवकर पूर्ण करायला घाई करणं, हे सगळं शिखाला दिसत होतं. तिला चाहूल लागली होती की काहीतरी गडबड आहे. पण तिने आपल्या आईवडिलांना फारच आनंदी पाहिलं आणि मुळात आपल्या मनातल्या गोष्टी कोणालाही सांगायचा तिचा स्वभाव नव्हता. त्यामुळे ती काही सुद्धा बोलली नाही. विवाह अगदी निर्विघ्नपणे पार पडला आणि शिखा अमित सोबत पुण्याला आली. एखाद्या नवीन दाम्पत्यासारखे त्यांचे आयुष्य सुरू झाले. घरात अमित, त्याचे आई बाबा आणि शिखा असे चौघांचे छान कुटुंब होते. अमित आणि शिखा आता जरा एकमेकांशी बोलू लागले होते. एकमेकांना ओळखू लागले होते. एकच सप्ताह झाला होता लग्नाला. शिखा हळूहळू रुळत होती. तसं तिचं रोज फोनवरून आपल्या आईबाबांशी बोलणं व्हायचं. आपल्या सासूशी तिचं चांगलं पटलं होतं. सगळं सुरळीत चाललं होतं. पण एक दिवस अचानकच अमितने शिखाला सांगितलं, तू आता घरी फोन करायचा नाही. उद्यापासून तुझं घराच्या बाहेर जाणं बंद. तू फक्त घरातली कामं करायची. हे सगळं पाहून शिखा घाबरून गेली. काय बोलावं तिला काही समजेना. हे बघ शिखा, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये असं काही नाहीये, पण काही गोष्टी आहेत ज्या स्वतःसाठी कराव्या लागतात. घराच्या बाहेर जाण्याचा प्रयत्नही करू नको. आयुष्य गमावून बसशील. शिखाला काही कळत नव्हते. तिचे सगळेच ग्रह फिरले होते. हे काय चाललंय आपल्या आयुष्यात? तिला ह्याची चाहूल होती, पण सगळं इतकं भयानक होईल असं तिला कधीच वाटलं नव्हतं. ती आपल्या सासऱ्याकडे याची तक्रार घेऊन गेली. रमाकांत नाईक त्यांचं नाव. बाबा, अमित माझ्यावर अशी बंधनं लावतोय. काय झालंय त्याला? शिखाने विचारलं. परंपरा आहे ती, आणि परंपरेपेक्षा काहीच मोठं नसतं. समजलं पोरी? माझ्या लग्नाला 26 वर्ष झाले आहेत. माझी बायको गेली 26 वर्ष घराबाहेर पडली नाहीये. मी तुला जाऊ देईन असं वाटतंय तुला? शिखाला काही समजत नव्हते. पण आपलं आयुष्य आता खरतर होणार आहे हे तिला कळून चुकलं. कॉलेजमध्ये असताना शिखा एकदा आजारी होती. तेव्हा तिच्या बाबांनी तिला जोशी काकांनी जे पत्रिकेत संकट सांगितले ते कानावर घातलं होतं. शिखाला समजलं की ही त्याच संकटाची सुरुवात आहे. शिखाने घरी फोन करून हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण फोन काही लागला नाही. तिने आजूबाजूला आवाज करून सांगण्याचा प्रयत्न केला, तोही निष्फळ ठरला. शिखाला कळालं की यातून सुटका होणं इतकं सोपं नाहीये. काहीतरी मोठं रहस्य आहे जे आपल्यापासून लपवण्यात येत आहे. ही परंपरा नक्की काय आहे?
लग्नात सुद्धा एकही स्त्री आली नव्हती. हे आणि अनेक प्रश्न आता शिखाला पडू लागले. ती आता अस्वस्थ होऊ लागली. मी नक्की कुणाची मदत मागू, कुणाला हे विचारू? शिखाला काहीच कळत नव्हते. अमित सुद्धा आता तिच्याशी पहिल्यासारखा वागत नव्हता. तो बदलला होता, इतका की तो फक्त आणि फक्त अमावस्येच्या दिवशी तिच्यासोबत संभोग करत असे. त्या दिवशी त्याचं रूप काही वेगळंच व्हायचं. माणूस नाही, जणू राक्षस असावा. शिखा कितीही रडली, ओरडली किंवा कितीही तिला त्रास झाला तरी अमावस्येला तो संभोग सोडत नसे. इतर दिवशी तो तसा विचित्र असायचा, मात्र इतकाही नव्हे. पण अमावस्येला त्याला काय व्हायचं हे कोणालाच कळत नसे. असे करता करता 1 वर्ष होऊन गेले. आपले आई बाबा आपल्याला अजून भेटायला इकडे आले नाही. आपण येथून जाऊ शकत नाही, पण ते तर येऊ शकतात. हे काही साधं सोपं वाटत नाहीये. फक्त एकच व्यक्ती होती जी तिला या संकटात मदत करू शकत होती, आणि ती म्हणजे तिची सासू प्रमिला. शिखाने याआधी सुद्धा खूप वेळा प्रयत्न केला होता त्यांना विचारायचा, नक्की हे काय चालू आहे, काय आहे ही परंपरा. पण नेहमी प्रमिलाने उत्तर न देताच विषय बदलला होता. शिखा या सगळ्याला कंटाळली होती, मात्र ती धीर सोडत नव्हती. शेवटी तिच्या सासूला तिचे हाल बघवले नाही. एके दिवशी पौर्णिमेला तिने शिखाला आपल्या खोलीत बोलावलं आणि सांगण्यास सुरू केलं, हे बघ बाळा, तू हे सहन करू शकणार आहे की नाही मला माहिती नाही. तो काय आणि मी काय, किंवा आपल्या घरात याआधी आलेल्या स्त्रिया काय, सगळ्यांच्याच वाटेला हे भोग आले आहेत. जे तू भोगते हे चक्र कधी सुरू झालं आणि कधी संपणार कोणालाच माहिती नाही. मला स्पष्ट सांगा. माझी तयारी आहे, किती मोठा धक्का असला तरी पचवायची. बाळा, तुझा नवरा म्हणजे माझा मुलगा अमित हा काही जिवंत माणूस नाहीये, मृत व्यक्ती आहे. तोच काय, या घरात राहिलेला प्रत्येक पुरुष हा मृत व्यक्ती आहे आणि बायका ह्या जीवित मनुष्य. काय काय बोलत आहात तुम्ही? शिखा खूपच घाबरून गेली. धीर ठेव पोरी, ह्या घराला हा श्राप आहे कित्येक पिढ्यांपासून. या घरात फक्त पुरुष जन्माला येतो, ते सुद्धा जर संभोग हा अमावस्येला झाला तरच. जन्मल्या त्याचा मृत्यू होतो आणि श्रापाची सुरुवात होते. हे बाळ आता मृत असून त्याची आत्मा त्याच्याच शरीरात परत जाते आणि तो माणूस म्हणून जगायला लागतो. पण जन्माला आल्यावर लगेचच घराच्या देवाऱ्यात एक नारळ ठेवून नवस बोलावा लागतो की ह्या मुलाचं लग्न वयात आल्यावर एका जिवंत स्त्रीशी रीतिरिवाजाप्रमाणे होईल. त्या लग्नात आमच्या घरचे फक्त मृत व्यक्ती उपस्थित राहतील. कित्येक वर्ष हे असंच चालू आहे. तुझ्या पोटी सुद्धा एक मुलगा जन्माला येईल आणि पुढे हे चक्र सुरू राहील. आता आपण किती मोठ्या संकटात आहोत हे शिखाला कळून चुकलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली आणि हे सर्वच तिच्यासाठी अकल्पनीय होते.